नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. शासन निर्णय दिनांक 7/12/2023 नुसार आपल्याला 5वी आणि 8वीचं जे मूल्यांकन करायचं असते ते वेगळ्या पद्धतीने करायचं असते. तर ते नेमकं कसं करायचं, त्याचा निकाल वगैरे आपण कसा तयार करायचा, शासन निर्णयामध्ये नेमका कोणत्या सूचना दिलेल्या आहे, गुणपत्रक कोणत्या पद्धतीचं असणार आहे, निकाल पत्रक कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करायचं आहे, मूल्यमापन नोंदीमध्ये कशा पद्धतीच्या नोंदी घ्यायच्या आहे, याची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, ऑन डिमांड हा व्हिडिओ असणार आहे. बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर, इयत्ता 5वी आणि 8वीसाठी नेमका कशा पद्धतीने निकाल तयार करायचा, सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन जे आहे त्या नोंदवहीमध्ये नेमके कोणते गुण भरायचे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी व 8वीसाठी निकाल कसा तयार करायचा, शासन निर्णयानुसार महत्त्वाच्या सूचना आपण बघणार आहोत. सोबतच गुणपत्रक कशा पद्धतीने तयार करायचं आहे. मी संपूर्ण मित्रांनो माझ्या वर्गाचा निकाल जो आहे 5वीचा तो तयार केलेला आहे आणि तो संपूर्ण निकाल मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येणार आहे. तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र आपलं जे आहे 25-26 हे जवळपास संपलेलं आहे आणि आपण आता निकाल वगैरे तयार करत आहोत. तर इयत्ता 5वी किंवा 8वीचा जर वर्ग आपल्याकडे असेल तर आपल्याला कशा पद्धतीने निकाल वगैरे तयार करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, इयत्ता 5वी आणि 8वीसाठी जे काही कार्यपद्धती आहे त्याच्या संदर्भात हा जो GR आहे किंवा शासन निर्णय आहे हा दिनांक 7 डिसेंबर 2023 आहे आणि हा शासन निर्णय बरेच आपल्या बांधवांना माहीत आहे किंवा आपण याच्यानुसार आपला जो निकाल आहे तो तयार करत असतो. तर बघा, थोडक्यामध्ये आपण या GR ची माहिती बघणार आहोत आणि त्यानंतर मी आपल्याला आपल्याला जो निकाल कसा तयार करायचा आहे, नेमकं गुणपत्रक कशा पद्धतीचं असणार आहे, कसं भरायचं आहे, त्यानंतर आपलं निकाल पत्रक जे आहे त्याचा फॉर्मॅट कशा पद्धतीचा असणार आहे याची संपूर्ण माहिती देणार आहे. मी माझा तयार केलेला निकाल जो असणार आहे मित्रांनो तो आपल्याला दाखवणार आहे. तर महाराष्ट्र बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार हक्क नियम 2023 नुसार अधिसूचनेनुसार इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अशा पद्धतीचं टायटल घेऊन हा जो शासन निर्णय हा दिनांक 7 डिसेंबर 2023 ला निर्गमित झालेला होता आणि यानुसार मित्रांनो मागच्या काही वर्षापासून म्हणजे हा GR आला तेव्हापासून आपलं जे मूल्यांकन आहे 5वीचं आणि 8वीचं ते सुरू आहे. तर बघा, अशा पद्धतीचा हा GR होता मित्रांनो आणि यामध्ये संपूर्ण कार्यपद्धती ती दिलेली होती. इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, मूल्यमापन कार्यपद्धती सन 2023-24 पासून खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे अशा पद्धतीचं होतं. तर संपूर्ण डिटेल माहिती होती मित्रांनो. हा जो GR होता हा जवळपास 14 पानाचा GR होता आणि यामध्ये संपूर्ण ज्या सूचना होत्या त्या दिलेल्या होत्या. तर संपूर्ण GR आता आपण वाचन करणार नाही, कारण बहुतेक शाळेमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये हा GR आहे, जिथे 5वा वर्ग आणि 8वा वर्ग आहे तिथे. तर त्यामुळे आपण हा वाचणार नाही आणि खूप मोठा GR असणार आहे. तर सरळ आपण मित्रांनो आपल्याला जे काही निकाल तयार करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आणि या GR मध्ये कशा पद्धतीच्या काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या फक्त आपण बघणार आहोत. जसं वार्षिक परीक्षा प्रतिविषय गुणांचा भारांश खालीलप्रमाणे. इयत्ता 5वी आणि 8वीसाठी वार्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा 10, लेखी परीक्षा 40, एकूण गुण 50 असणार आहे 5व्या वर्गासाठी आणि 8व्या वर्गासाठी असणार आहे तोंडी परीक्षा 10, लेखी परीक्षा 50, एकूण गुण 60 असणार आहे. तर बघा, इयत्ता 5वीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास भाग 1 व 2 अशा पद्धतीचे विषय असणार आहे आणि 8वीसाठी असणार प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र अशा पद्धतीचे 6 विषय असणार आहे. तर त्यानंतर कलाकारांसाठी वेगळे तिथे श्रेण्या वगैरे आपल्याला द्यायच्या, ते सर्व आपल्याला माहित आहे. त्यानंतर इथे निकष दिलेला आहे मित्रांनो. इयत्ता 5वी आणि 8वीसाठी वर्गोन्नतीसाठी निकष जे आहे ते कशा पद्धतीचे असणार आहे. जसं इयत्ता 5वीसाठी प्रति विषय किमान 18 गुण म्हणजे 35% प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे आणि 8वीसाठी किमान 21 गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे अशा पद्धतीचे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा हा जो GR होता हा निर्गमित झालेला होता तेव्हा. जसं पुनर्परीक्षा जर घ्यायचं काम पडलं तर पुनर्परीक्षा कशा पद्धतीने याची घ्यायची होती मित्रांनो. या GR नुसार आपल्याला इयत्ता 5वी आणि 8वीमध्ये विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवता येणार आहे, म्हणजे नापास करता येणार आहे. तर बघा, इयत्ता 5वीसाठी तोंडी गुण पुनर्परीक्षेसाठी असणार आहे त्याच पद्धतीचे. तोंडी 10, लेखी 40, एकूण गुण 50 आणि 8वीसाठी तोंडी 10, लेखी 50 आणि एकूण गुण 60 असणार आहे. तर हे संपूर्ण माहिती मित्रांनो या GR मध्ये दिलेली होती. सवलतीचे गुण वगैरे संपूर्ण डिटेल माहिती या GR मध्ये दिलेली होती. तर हा GR आपल्या बहुतेक शाळेमध्ये आहे जिथे 5वा आणि 8वा वर्ग आहे त्या शाळेमध्ये. तर मित्रांनो आता आपल्याला आपला जो निकाल तयार करायचा आहे
जर आपल्याकडे पहिल्यांदा 5वा वर्ग आलेला असेल किंवा आपली बदली झालेली असेल, मोठ्या शाळेवर आपण जर काम करत असाल, तर आपल्याला कशा पद्धतीने 5वी आणि 8वीचा निकाल तयार करायचा आहे त्याची माहिती मी देणार आहे. मित्रांनो, माझी बदली यावर्षी झालेली आहे आणि आता मला नवीन शाळेवर जे आहे तो 5वा वर्ग आहे माझ्याकडे, तर मी त्या पद्धतीने जो निकाल तयार केलेला आहे संपूर्ण आपल्याला. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला या परीक्षेचा जो निकाल पत्रक आहे कोणत्या फॉर्मॅटमध्ये तयार करायचा आहे ते मी आपल्याला दाखवणार आहे. तर बघा, वार्षिक परीक्षा निकालपत्र शैक्षणिक वर्ष 2025-26 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मोरांडा, इथे शाळेचा युडास क्रमांक टाकून घ्यायचा आहे. इयत्ता 5वी. तर माझ्याकडे 5वा वर्ग आहे, आमच्याकडे 8वा वर्ग नाही आमच्या शाळेमध्ये. तर 5व्या वर्गासाठी मी हा निकाल तयार केलेला आहे. 5वी आणि 8वीचा कशा पद्धतीने तयार करायचा आहे, GR मध्ये नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहे त्याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे संपूर्ण लिहून घेतलेलं आहे. संपूर्ण फॉर्मॅट मी आपल्याला दाखवणार आहे. याची संपूर्ण डाउनलोड लिंक जी असणार आहे ते सुद्धा मी आपल्याला देणार आहे आणि कुठून प्राप्त होणार आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे. तर बघा, इयत्ता 5वीसाठी हा निकाल पत्रक अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे एकत्रित, आणि त्यानंतर आपल्याला जे गुणपत्रक आहे ते सुद्धा भरता येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर बघा, माझ्याकडे 5वा वर्ग आहे. एकूण विद्यार्थी 9 विद्यार्थी आहे मित्रांनो. अशा पद्धतीने ती नावं आलेली आहे. त्यानंतर विषयनिहाय प्राप्त गुण. तर मित्रांनो, GR नुसार आपण बघितलेलं होतं इयत्ता 5वीसाठी 5 तिथे विषय असणार आहे: मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास किंवा सामान्य विज्ञान अशा पद्धतीने. तर तिथे संपूर्ण 50 पैकी जे काही गुण आले आहे ते इथे लिहिलेले आहे. त्यानंतर एकूण गुण मित्रांनो 250 येणार आहे इयत्ता 5वीसाठी, आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा हा डाटा असणार आहे, एकाच पानावर येणार आहे. त्यानंतर प्राप्त गुण, जसं आता पहिल्या विद्यार्थ्याचं जर घेतलं 250 पैकी 150 गुण प्राप्त झालेले आहे, 60% होतात ते. तर इकडे जो निकाल आहे, निकाल उत्तीर्ण अनुत्तीर्ण ते तिथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर श्रेणीचे जे विषय आहे, जसं कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, यासाठी आपण इथे श्रेणी तिथे दिलेली आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्मॅट मित्रांनो आपल्याला तयार करायचा आहे इयत्ता 5वीसाठी. त्यानंतर मित्रांनो, याचं जे गुणपत्रक असणार आहे ते सुद्धा वेगळं असणार आहे इयत्ता 5वीसाठी, ते सुद्धा आपण बघणार आहोत. इयत्ता 5वीसाठी अशा पद्धतीचं हे जे गुणपत्रक आहे अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे. बाकीच्या वर्गासाठी आपण प्रगतीपत्रक तयार करत असतो. जसं आपल्याला माहित आहे, इयत्ता 1ली, 2री, 3री, 4थीसाठी, 6वीसाठी, 7वी, 8वीसाठी, 7वीसाठी आपल्याला अशा पद्धतीचं हे प्रगतीपत्रक जे आहे हे तयार करायचं आहे. परंतु मित्रांनो, इयत्ता 5वीसाठी आपल्याला गुणपत्रक तयार करावं लागणार आहे. तर हे प्रगतीपत्रक कशा पद्धतीने भरायचं हे आपल्याला माहित आहे. तर बघा, गुणपत्रक इयत्ता 5वीचं अशा पद्धतीचं असणार आहे. वर मित्रांनो, हे आपल्याला कुठल्याही बुक डेपोमध्ये मिळणार आहे. शासन निर्णय क्रमांक RTE 2022 276 7/12/2023 सोबतचे परिशिष्ट 1 अशा पद्धतीचं तिथं लिहिलेलंच असणार आहे त्या गुणपत्रकावर. तर बघा, गुणपत्रक नमुना, वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, तर संपूर्ण हे अशा पद्धतीचं असणार आहे मित्रांनो. हे भरलेलं सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे. तर बघा, आता मी संपूर्ण माझा निकाल तयार करून घेतलेला आहे माझ्या वर्गाचा. तर मी अशा पद्धतीने भरून घेतलेला आहे. याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल मित्रांनो, मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर बघा, जसं आता मी शाळेचं नाव इथे टाकून घेतलेलं आहे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मोरांडा. इथे शाळेचा युडास क्रमांक येणार आहे, शैक्षणिक वर्ष येणार आहे, विद्यार्थ्याचं नाव येणार आहे, त्यानंतर हजेरी क्रमांक, तुकडी, अशा पद्धतीचं हे येणार आहे. इकडे मित्रांनो इयत्ता 5वी 8वी आहे, तर मी 5वीवर राईट मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे मित्रांनो जे विषय आहे ते आलेले आहे: प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा हिंदी, तृतीय भाषा इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास किंवा सामान्य विज्ञान अशा पद्धतीने. तर बघा, किमान आवश्यक जे गुण असणार आहे इयत्ता 5वीसाठी ते 18 असणार आहे. GR मध्ये आपण बघितलेलं आहे. तर प्राप्त किती गुण झालेले आहे ते इकडे आलेलं आहे. मित्रांनो, शहरामध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्ण जे काही आहे ते लिहून घेतलेलं आहे, उत्तीर्ण म्हणून. त्यानंतर बघा, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयाच्या श्रेण्या इथे टाकून घेतलेल्या आहे. खाली शेकडा गुण किती आलेले आहे ते टाकून घेतलेलं आहे. एकूण प्राप्त गुण 150 आलेले आहे 250 पैकी, अशा पद्धतीने लिहून घेतलेला आहे. निकाल दिनांक 1/5/2026 ला लागणार आहे किंवा आपण लावणार आहोत, आणि त्यानंतर वर्ग शिक्षकाची सही म्हणून मी माझी सही तिथे करून घेतलेली आहे. खाली काही सूचना असणार आहे मित्रांनो. तर हा जो आहे गुणपत्रकाचा फॉर्मॅट अशा पद्धतीचा असणार आहे, आणि अशा पद्धतीनेच आपल्याला हे जे गुणपत्रक आहे हे भरून घ्यायचं आहे. तर बघा, माझा संपूर्ण निकाल जो आहे हा मी संपूर्ण निकाल तयार करून घेतलेला आहे. आणि जर आपल्याकडे 5वा वर्ग असेल किंवा 8वा वर्ग असेल तर आपल्याला अशाच पद्धतीने तो तयार करून घ्यायचा आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे वही आपण मेंटेन करतो किंवा त्यामध्ये जे संपूर्ण आकारिक आणि संकलितचे गुण वगैरे भरतो, त्यामध्ये मित्रांनो आपल्याला आता कोणते गुण भरायचे आहे त्यामध्ये बऱ्याच आपल्या बांधवांचं कन्फ्युजन आहे. तर बघा, आता हे जे वही आहे माझी, यामध्ये इयत्ता 5वीचे जे विद्यार्थी आहे त्याचं प्रथमचं मित्रांनो जे काही होतं, जे काही आपण आकारी संकलित मूल्यमापन घेतलेलं आहे त्याचे पूर्ण गुण इथे भरून घेतलेले आहे. परंतु इकडे मित्रांनो यामध्ये इकडे मित्रांनो या बाजूला
जे मूल्यमापन आहे आकारिक मूल्यमापन ते आपण आपल्या पद्धतीनेच करतो तंत्रानुसार, परंतु संकलित मूल्यमापन जे आहे बघा, हे जे संकलित मूल्यमापन आहे दुसऱ्या सत्राचं भाग 2 जे आता आपण घेतलेलं आहे, यामध्ये मित्रांनो राज्यस्तरावरून आपले मराठी, इंग्रजी आणि गणितासाठी जे पेपर येतात त्याचे गुण काही शिक्षकांनी इथे भरलेले असतील. परंतु मित्रांनो आपण जे संपूर्ण पेपर घेतलेले आहे इयत्ता 5वी साठी जे संपूर्ण पेपर, इतर पेपर जे घेतलेले आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि गणित सुद्धा आलेलं आहे, त्याच पेपरचे संपूर्ण मार्क मी इथे भरून घेतलेले आहे. तर यामध्ये बऱ्याच आपल्या बांधवांचं कन्फ्युजन आहे की इथे नेमके कोणते मार्क भरायचे मराठी, इंग्रजी आणि गणितासाठी. तर मित्रांनो जे आपण दुसरे पेपर घेणार आहे इयत्ता 5वी साठी त्याच संपूर्ण पेपरचे मार्क आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे किंवा आम्ही तसे भरलेले आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो इयत्ता 5वी साठी आपल्याला निकाल जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. इयत्ता 5वी आणि 8वी साठी कशा पद्धतीचा तो GR आलेला आहे, परीक्षेसंदर्भात, पुनर्परीक्षेसंदर्भात तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. सोबतच मित्रांनो गुणपत्रक वगैरे कशा पद्धतीने भरायचं आहे ते सुद्धा मी आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. सोबतच निकाल पत्रक कशा पद्धतीने तयार करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.